परवा राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी जी मुंबईला बैठक झाली होती त्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी आले नव्हते, परंतु मला आणि पंकज भोयर यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं आणि चर्चेतून शेतकरी नेत्यांनी चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते मुंबईला आले। काल अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि माननीय बावनकुळे साहेबांनी याच्यात पुढाकार घेतला। माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत। फक्त त्या संदर्भामध्ये कार्यपद्धती निश्चित करायची होती। आंदोलन झालं, त्यामुळे काल चर्चा झाली, परंतु ऑलरेडी सरकारने हा मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं। तो आमचा एजेंडा होता आणि आम्ही दिलेलं प्रत्येक वचन हे पाळणार आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं। आणि म्हणून कुठलंही आंदोलन केलं नसताना आपण 7.5 हजारपर्यंत कृषी पंपाचे बिल माफ केले, ज्याचा 27,000 कोटी रुपये शासनाने तो खर्च वहन केलं। नमो किसान प्रमाणे सीएम किसानचे पैसे द्यायला सुरुवात केले। धानाला 1600 कोटी रुपये बोनसपासून तर भावांतर योजनेपासून तर पीक विमापर्यंत सर्व मदत सरकारने केलेली आहे। सरकार शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय सरकार घेत आहे। कालच्या निर्णयामध्ये शेतकरी नेत्यांनी देखील अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला। जसं माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितलं की ज्या शेतकरी अडचणीत आहे, जे शेतकरी संकटात आहे त्याला मदत करणं आहे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये, हे महत्त्वाचं होतं। तो निर्णय आता सरकारने घेतला आणि नियोजनबद्ध पद्धतीने जो अडचणीत सापडलेला शेतकरी आहे, जो या 25-50 वर्षामध्ये प्रवाहात ज्यांना 2-2 कर्जमाफीमधून देखील जो बाहेर निघू शकला नाही, त्यांना बाहेर निघण्यासाठी शेतकरी आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी सकारात्मक निर्णय घेऊन आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या नेत्यांनी देखील त्या संदर्भामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये एक चांगला तोडगा निघालेला आहे। यासाठी मी सर्व शेतकरी नेते यांनी देखील त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं, त्यांनी देखील सरकारची भूमिका मान्य केली, त्यासाठी मी त्याचा आभार मानतो।